माणसाच्या आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र म्हणजे मंदिर. या मंदिरातील गाभाऱ्यात वसलेल्या भगवंताची मूर्ती म्हणजे सगुण रूपातील ईश्वर. रस्त्यावरून चालत असताना वाटेत एखादं देऊळ लागलं तरी सुद्धा पायातल्या चपला बाजूला काढून देवाला नमस्कार करणारी माणसं आपण आपल्या आजूबाजूला बघितली असतील. बहुतांशी लोकांच्या मनामध्ये हाच करुणेचा भाव असतो. मात्र समाजातील काही माणसांना मूर्तीचं मोल कळत नाही, फक्त त्याची किंमत दिसते. अशी माणसं पैसा कमवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. यांना इतिहासातील प्राचीन वस्तूंची किंमत नसते आणि लोकांच्या श्रद्धास्थानांची पर्वा सुद्धा नसते. नुकतंच अमेरिकेने भारतीय वारशाच्या 657 वस्तू आपल्या देशाला परत केल्या. मागच्या काही दशकांमध्ये चोरीला गेलेल्या या वस्तूंची किंमत जवळपास 14 दशलक्ष डॉलर्स इतकी असल्याचं बोललं जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या वस्तू बाहेर गेल्या कशा? या तस्करीच्या मागे कोणाचा हात आहे? या आणि अशा असंख्य गोष्टींचा उलगडा करूया आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत प्रथमेश राणे. महा MTV मध्ये आपलं स्वागत. न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अटॉर्नी कार्यालयाने नुकताच एक मोठा निर्णय घेत बेकायदेशीरपणे अमेरिकेत नेलेल्या 657 मौल्यवान पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत. या वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारातील एकूण किंमत 116 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एल्विन एल ब्रग ज्युनियर यांनी एका समारंभात या वस्तू भारताच्या स्वाधीन केल्याची घोषणा केली. या समारंभाला न्यूयॉर्क येथील भारतीय वाणिज्य दूतावासातील राजलक्ष्मी कदम या देखील उपस्थित होत्या. आपल्याला आठवत असेल, 2024 साली अमेरिकेने जवळपास अशाच प्रकारच्या 300 पुरातन वस्तू भारताला परत केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये भारताला आपल्या वारशाच्या वस्तू स्वगृही आणण्यात यश मिळाल्याचं बोललं जात आहे. हजारो वर्ष भारतावर आक्रमकांनी हल्ले केले. इथली सधनता, सांस्कृतिक विश्वाचा समृद्ध अवकाश अशा अनेक गोष्टींमुळे लोक या देशात आली. प्राचीन संस्कृत ग्रंथांपासून ते कोहिनूर सारख्या हिऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी आपल्या मायदेशातून लोक घेऊन गेली. मात्र स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने अशाच काही आक्रमकांची री ओढणाऱ्या माणसांनी नफेखोरीसाठी तस्करी सुरू केली. यातील दोन महत्वाची नावं म्हणजे सुभाष कपूर आणि नॅन्सी विनर. सुभाष कपूर हा न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन येथे आर्ट ऑफ द पास्ट नावाची एक आर्ट गॅलरी चालवत असे. मात्र या गॅलरीच्या आडून तो जगातील सर्वात मोठं तस्करीचं रॅकेट चालवायचा. कपूरने तामिळनाडू आणि उत्तर भारतातील मंदिरांमध्ये स्थानिक चोरांशी संधान बांधलं होतं. हे चोर मूर्ती चोरून त्या हस्तकलेच्या वस्तू म्हणून अमेरिकेत पाठवत असत. कपूर या वस्तूंची खोटी कागदपत्र आणि मालकी हक्क तयार करून त्या न्यूयॉर्क मधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट सारख्या मोठ्या संग्रहालयांना किंवा श्रीमंत संग्राहकांना विकत असे. अमेरिकेतील तपास यंत्रणांना सुभाष कपूरच्या या कारनाम्याचा सुगावा लागला आणि राबवण्यात आलं ऑपरेशन हिडन आयडल. 2011 साली कपूर यांच्या गोदामांवर धाडी टाकत 100 दशलक्ष डॉलर्सहून अधिक किमतीच्या मूर्त्या जप्त करण्यात आल्या. 30 ऑक्टोबर 2011 रोजी जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर कपूरला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली. 2012 मध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आलं. नोव्हेंबर 2022 मध्ये तामिळनाडूच्या कुंभकोणम न्यायालयाने त्याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सध्या तो भारतात तुरुंगात आहे. त्याचबरोबर अमेरिकेतही त्याच्यावर अनेक खटले प्रलंबित आहेत. अशाच एका खटल्यातील दुसरं एक नाव म्हणजे नॅन्सी विनर. नॅन्सी विनरवर असा आरोप होता की तिने चोरीच्या पुरातन वस्तूंची खरेदी विक्री सुलभ व्हावी यासाठी खोटी कागदपत्र तयार केली. 2016 मध्ये मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अटॉर्नी कार्यालयाने तिला अटक केली. तपासात असे आढळून आले की तिने 1990च्या दशकापासून अशा अनेक व्यवहारात भाग घेतला होता, ज्यात वस्तूंच्या मूळ मालकाची माहिती लपवण्यात आली. 2021 मध्ये नॅन्सी विनरने आपले गुन्हे कबूल केले. या पुरातन वस्तूंमध्ये सुमारे 2 दशलक्ष डॉलर्स इतकी किंमत असलेली अवलोकितेश्वराची मूर्ती 1939 मध्ये एका मंदिरात सापडली होती. नंतर 1982 साली रायपूरच्या संग्रहालयातून ती चोरीला गेली. अभय मुद्रेत असलेल्या बुद्धांच्या मूर्तीची किंमत सुमारे 62 कोटी इतकी आहे. मध्य प्रदेशातील एका मंदिरातून 2000 सालच्या सुमारास नृत्य करणाऱ्या श्री गणेशाची मूर्ती चोरीला गेली होती. अशा अनेक वस्तूंचा या संग्रहामध्ये समावेश आहे, ज्याचं नातं आपल्या इतिहासाशी, संस्कृतीशी कायमचं जोडलं गेलंय. या वर्षी जानेवारीमध्ये वॉशिंग्टन DC येथील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टने चोरीला गेलेल्या 3 भारतीय कांस्य मूर्ती भारत सरकारकडे परत केल्या. या मूर्तींमध्ये 12व्या शतकातील सोमास्कंद,
16व्या शतकातील संत सुंदरार आणि परवाई आणि इसवी सन 990च्या सुमारास घडविलेला शिवनटराज या मूर्त्यांचा समावेश आहे. काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या आपल्या वारशाचं जतन करण्यासाठी भारत पुन्हा एकदा पुढे सरसावलाय हेच यातून दिसून येत आहे. भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारा अशा कोणत्या वस्तू आपल्या स्मरणात आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.